सैफच्या हल्लेखोराला माननीय न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। सैफच्या हल्लेखोराला माननीय न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। आत्ताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय। खरं तर पोलिसांनी वाढीव पोलीस कोठडीची मागणी केलेली होती, मात्र न्यायालयानं ती फेटाळलेली आहे। पोलिसांना कोर्टानं काहीसं सुनावलेलं सुद्धा आहे। नवीन BNSS वाचण्याचा सल्ला हा न्यायालयानं पोलिसांना दिला, तर पोलीस कोठडीची मागणी मात्र पोलिसांनी केलेली न्यायालयानं फेटाळलेली आहे आणि आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। निखिल, नेमकं काय काय घडलंय आज न्यायालयामध्ये? कशा प्रकारे युक्तिवाद करण्यात आला आणि त्यानंतर न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली? आज सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये ज्याला पकडण्यात आलेला आहे, जो सैफुल आहे, त्याची आज दुसरा रिमांड होता आणि याच दुसऱ्या रिमांडच्या वेळी पोलिसांनी अजून 3 ते 4 दिवसाची पोलीस कोठडी आहे ती वाढवून मागितलेली होती। परंतु या ठिकाणी सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना ही शस्त्रे कुठून आणलेली आहेत याचा पंचनामा झालेला आहे आणि कुठून त्यांनी जे त्याच्याकडे ठेवलेलं या सर्वांचा पंचनामा झाला असल्याचं सांगितलेलं असून या संपूर्ण तपासात प्रोग्रेस असल्याचं देखील सांगितलं। परंतु यासाठी आतापर्यंत असलेला तो फेशियल जो रिकॉग्निशनचा रिपोर्ट आहे तो येणं बाकी आहे, फिंगरप्रिंटचा रिपोर्ट येणं तो बाकी आहे असं देखील सांगितलेलं आहे। परंतु हेच सांगत असताना पोलिसांनी एक युक्तिवाद केलेला आहे की हा जो आरोपी आहे तो अत्यंत हुशार आहे आणि यांनी अत्यंत शिताफीने ही चोरी आणि जो हल्ला आहे तो केलेला आहे, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात अधिकचा तपास करायचा आहे। कोलकात्याला देखील टीम पाठवली असं देखील या ठिकाणी कोर्टामध्ये सांगण्यात आलं। परंतु हे सगळं असताना आरोपीचा तुम्ही पुढचा जो तपास आहे तो ज्या ठिकाणी जेल कस्टडी असून त्याच्यामधून मागून तुम्ही करू शकता अशा संदर्भात माननीय न्यायालयाने आहे ते देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे। याचमध्ये BNS कायद्याच्या अंतर्गत ज्या नवीन तरतुदी आहेत ते देखील वाचण्याच्या आणि त्याचा अभ्यास करण्याचा देखील जो या ठिकाणी माननीय न्यायालयाने आहे ते सुनावलेलं आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आता सैफचा जो हल्लेखोर आहे शरीफुल याला 14 दिवसाची जी न्यायालयीन कोठडी आहे ती झालेली आहे आणि याच न्यायालयीन कोठडीमध्ये आता पोलिसांना आहे तो पुढचा तपास आहे तो करता येणार आहे। निखिल, आणखी एक मुद्दा जो अगदी सकाळपासून चर्चेत होता तो असा होता की न्यायालयामध्ये पोलीस नेमके काय पुरावे सादर करणार, कारण फिंगरप्रिंटचा मुद्दा काही दिवसांपासून चर्चेत आलेला होता, फिंगरप्रिंट जुळत नाहीयेत वगैरे, या संदर्भात काय पुरावे नेमके सादर केले गेलेत? नक्की आपण बघितलं की अनेक वेळा झालं ते फिंगरप्रिंट जुळतायत नाही जुळतायत अशा संदर्भात जे आहेत ज्या शंका आणि व्यक्त करण्यात येत होत्या, परंतु या शंका व्यक्त करत असताना पोलिसांकडून देखील हे स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की त्यांच्याकडे पण सुद्धा अजूनपर्यंत जे फिंगरप्रिंटचा रिपोर्ट आहे तो आलेला नाहीये। त्यामुळे फिंगरप्रिंटचा रिपोर्ट आल्याच्या नंतरच या ठिकाणी ज्या काही सर्व गोष्टी आहेत त्या अजून स्पष्ट होतील आणि त्यामुळे पोलीस देखील याच रिपोर्टची आहे ते वाट पाहतात। याच रिपोर्ट नंतर आहे तो पुढचा निखिल, तुम्ही सुद्धा याकडे लक्ष ठेवून राहा। फिंगरप्रिंटचा रिपोर्ट नेमका कधी येतोय याची माहिती आपण प्रेक्षकांपर्यंत वेळेत पोहोचवूच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी।